स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडी गे. भगवान सद्गुरुदेव श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याच्या निमित्ताने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा महानिर्वाण होऊन आता 35 वर्ष झाले. सातत्याने आपण सर्व मंडळी दसक पंचक जेल रोड या भागातील मंडळींनी हा पालखी सोहळ्याचं परंपरा सतत चालू ठेवलेली आहे. जुनी मंडळी पराकांठ झालेली आहे, नवीन भक्तमंडळ तयार झालेले आहेत, विशेष आणि विशेष तरुण भक्तमंडळ आहे. सर्वांचं चांगल्या प्रकारचं उत्साहामध्ये तुम्ही हा पालखी सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीचा आणि गुरुदेव भगवान श्री गणेश बाबांचा मोठा आनंदानं साजरा करता. त्यानिमित्तानं आपण सर्वजण आलात. ज्येष्ठ वरिष्ठ महानगरपालिकेचे सभासद, वेगवेगळ्या पक्षाचे अधिकारी पदाधिकारी, सर्व तरुण भक्तमंडळींना, तरुण महिला मंडळींना, सर्व महिला मंडळींना, बालगोपालांना, बालकन्यांना आणि ज्येष्ठ वरिष्ठांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भगवान वयोवृद्ध श्री परशुराम गिरजी महाराज ज्यांच्या आवाजानं आपण सद्गुरू जनार्दन स्वामीचं भजनारूपी रसामृत आणि सेवन करतो आहे ते कंठभूषण सद्गुरू सेवापरायण श्री संतोष गिरजी महाराज श्री रामायणाच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये आताच कार्यक्रम करून आले रामायणाचं श्री श्रवण गिरजी महाराज, भगवान सर्वेश्वराची पूजा करणारे श्री जयराम गिरजी महाराज आणि कोणी भगवान प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत असतील त्यांना आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री धर्मनाथ महाराज, श्री भांडे महाराज आणि या ठिकाणचे सर्व हरिभक्तपरायण मंडळीला किंवा प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व हरिभक्तपरायण मंडळीला शिवाय आणखीन जय बाबाजी भक्तमंडळ जे त्र्यंबकेश्वरला आहे तिथून आलेले वारकरी मुलं मुलींना सर्वांना आणि माधवगिरी बाबाचं जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, उमेश भाऊ आहे आणि समाधान भाऊ आहे, सोपान भाऊ आहे आणि साऊंड सिस्टीमवाले आहे. सर्वांना आणि सर्वांना वंदन करतो, नमस्कार करतो. विशेषतः तरुण भक्तमंडळाचा उत्साह जास्त आहे आणि रात्रीचा कार्यक्रमाचं थोडं प्रकृती विकल आहे, वयानं आता ते होत नाही, त्रास होतो, पुष्कळ त्रास आहे. तरी परंतु तुम्ही ऐकलं आणि दुपारचा कार्यक्रम ठेवला, चांगली गोष्ट आहे. आज लग्न सराई पण आहे, लग्नाची तारीख आहे. आणि विशेष म्हणजे प्रयागराजला महाकुंभमेळा आहे. 144 वर्षानंतर येणारी ही पर्वणी आहे. पण त्या ठिकाणी गंगा आहे, यमुना आहे आणि सरस्वती आहे, अशा 3 नद्याचा संगम आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी रूपी ज्ञानगंगा आहे. भगवान श्री गणेश महाराज ही यमुना आहे, भक्तिगंगा आहे, यमुना आहे. आणि सरस्वती म्हणजे ज्या ठिकाणी गीतेचं अध्ययन होतं, गाथा ज्ञानेश्वर माऊलीचा किंवा तुकाराम महाराजांचा, अशा सत्संगालासुद्धा सरस्वती मातेचीच कृपा लागते. म्हणून त्रिवेणी संगमातच आपण बसलेलो आहोत. आणि जे काही संतचरित्र म्हणा, भक्तचरित्र म्हणा, ऐकणं हे सुद्धा स्नानाचंच पुण्य आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा किंवा समाधी सोहळ्याचं जर कीर्तनातून प्रवचनातून जर ऐकलं श्रद्धायुक्त अंतकरणानं तर त्याला प्रतिप्रदक्षिणाचं आणि त्रिवेणी संगमाचं स्नानाचं पुण्य आहे, असं श्री संत नामदेव महाराजांच्या अभंगात आहे. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वजणाला आलात. सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेचा एक श्लोक घेऊ. आपण सर्व फार
परिश्रम करतात. आडव परिवार आहे, बोडके परिवार आहे, बोराडे परिवार आहे, चांगल्या प्रकारचं सभामंडप आहे. भगवान मारुतीरायाचं जुन्या पद्धतीचं मंदिर आहे, चांगल्या प्रकारचं व्यवस्था आहे. आता तरुण मंडळांनी हे जबाबदारी घेतल्यामुळं आणि ठिकठिकाणी तरुण मंडळीचा उल्हास जास्त आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊलीने ती ज्ञानेश्वरी लिहिली ती 16व्या वर्षापासून ते 21व्या वर्षापर्यंतच लिहिली. आणि त्यांचा जन्म युवानाम संवत्सरामध्ये आहे. म्हणून तरुणांना ज्ञानेश्वरीचं ज्ञान होणं, तरुणांना ज्ञानेश्वरीचा अभ्यासाची गोडी लागणं, तरुणांना चांगल्या प्रकारचे संस्कार लागणं, हेच जनार्दन स्वामीचा उद्देश होता. तोच उद्देश आहे. धर्मशाळेच्या निमित्तानं म्हणा किंवा वसतिगृहाच्या निमित्तानं म्हणा आणि गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाच्या निमित्तानं म्हणा, त्यांनी ही व्यवस्था केली आहे. नाही प्रत्येकाला या मध्ये भाग होता तर खेडोपाडी जाऊन प्रवचनाच्या माध्यमातून सद्गुरू जनार्दन स्वामींनी हा भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. तीच त्यांची आणि टाकलेली जबाबदारी हा जीव करतो आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण त्याला सहकार्य करतायत, आम्हाला सहकार्य करतायत. म्हणून सर्वांचा निर्देश करून आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करताना आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार प्रवचनकार नाही देव. आम्ही सद्गुरू जनार्दन स्वामीच्या गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे. शेवटपर्यंत विद्यार्थीच राहणार आहे. आम्हाला पदप्रतिष्ठा आणि पैशाची काही आवश्यकता नाही. सद्गुरू माऊलीच्या कृपेने पुष्कळ समाधान मिळालेलं आहे. आणि म्हणून या सत्संगाच्या निमित्ताने तुम्हाला या लेकराची बबडे गोड लागतात. तुमचं मायबापासारखं प्रेम आहे म्हणून. आणि या ठिकाणी एक श्लोक घेऊ. श्रीमद भगवद्गीतेचा आणि राजगुह्य योगनाम समजून सांगताना भगवंतांनी हा श्लोक सांगितला आहे. श्लोक बहुतांश लोकांचा परिचयाचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोखाली हा श्लोक लिहिलेला असतो. त्या श्लोकावर थोडंसं निरूपण करू आणि आपली सेवा गुरु माऊलीच्या चरणी समर्पित करू. श्री भगवान वाच. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिन्तयन्तो ये जनान् पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने देव वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ जर कोणतं असेल तर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी असलेली श्री निवृत्तीनाथ महाराजांची महासमाधी आहे. ते आद्यपीठ आहे महाराज. आणि तेच आपले ज्ञानेश्वर माऊलीने आपले गुरुदेव मानलेले आहेत. आणि आपलेच मोठे भावांना गुरुदेव मानून, गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. ठिकठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर ठिकठिकाणी प्रत्येक अध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलीने आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथांचंच वर्णन प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. अशा निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलींनी ही संस्कृत असलेली गीता आणि ज्ञानेश्वराच्या रूपाने प्रगट केली. तिला भावार्थ दीपिका म्हणतात. त्यामध्ये माऊली सांगतायत, या श्लोकाचे मराठीमध्ये भाषांतर करताना, माझा मराठाची बोल कौतुके पै अमृताची पैजा जिंके. सर्व भाषेची आई संस्कृत आहे, पण मराठी भाषा जी आहे ती अमृतासारखी आहे असं माऊलीने वर्णन केलं आहे. म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये ठिकठिकाणची, आता महाराष्ट्राच्या ठिकठिकाणची भाषेमध्ये थोडंफार कमी जास्त बोलण्यामध्ये टोनिंगमध्ये फरक आहे, पण मराठी म्हणजे मराठीच आहे. अमृतासारखी गोड अशी भाषेमध्ये माऊली लिहित आहे. पै सर्व भावेशी उखिते जे ओपले मज चित्ते, जैसा गर्भ गोडो उद्दमाते कोणाही नेणे, तैसा मी वाचोनी काही अनेक गोमटीची नाही, मजची नामे पाही जिनी ठेविले.
ऐसे अनन्य गतिके चिंते चिंती साथी माते ते उपासी दयाचे मीच सेवी ते एकूटनीची एक क्षणी अनुसरेगा माझे वाहनी तेव्हा तयाची चिंतवणी मजशी पडली. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड असं अमृत आहे देवा, हे याची आज अत्यंत गरज आहे. आज आपण विज्ञान युगामध्ये आहे. 7वा अध्याय सांगतो की ज्ञान विज्ञानम संयुक्तम. 750 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी हा इतिहास माऊलीने लिहून ठेवला आहे की असं विज्ञान युग येणार आहे. पहिलं युग जे होतं ते मंत्रयुग होतं, आताचं यंत्रयुग आहे. पहिले मंत्राच्या सहाय्यानं आपण बुद्ध्यागम्य घटना घडायच्या किंवा करू शकत होते. आता यंत्राच्या माध्यमातून. आता चंद्र आपल्यापासून किती लांब आहे, तर पण तो इथून मोबाईल किंवा इथून त्याचं रिमोट आहे तिथं आम्हाला सगळ्याला माहिती आहे की भारतातलं यान चंद्राच्या उत्तर भागावर पोहोचलं. इथून काय जातं तिथपर्यंत. आपल्या बॅटरीची शेल उतरलं तर बॅटरी लाईट दाखवत नव्हती लहानपणी, शेल राहतायचं. आता कोणतं शेल आहे इथूनपर्यंत. किती मोठं विज्ञान आहे. मोठमोठे मिसाईल, मोठमोठे अणुबॉम्ब, किती विघातक कार्य व्हायचं. पूर्वी रामरायांनी याच भूमीमध्ये 14,000 राक्षसाला मारलं एकट्याने. कसं काय मारलं असेल. हे जसं आपण बुद्धीला आपल्याला पटत नाही, पण आताचं पटतं ना. एक अणुबॉम्ब टाकला जपानमध्ये तर 1.25 लाख लोक मेले एका अणुबॉम्ब. कितीतरी अपंग झाले. अजूनही ती भूमीमध्ये काहीच पिकत नाही. जपानमध्ये फक्त तुम्हाला लोखंडाचे कण अजून आहेत म्हणून जपानमध्ये सगळं प्युअर लोखंड ज्याला पोलाद म्हणतो ते मिळतं. म्हणून द्या हो, ही जशी त्या मंत्रामध्ये शक्ती होती तीच यंत्रामध्ये आहे. आणि या यंत्रयुगामध्ये ज्ञान विज्ञान संयुक्तम. विज्ञान काही वाईट नाही, पण त्याचा परिणाम ज्याच्या हातात आहे तो मात्र वाईट करू शकतो. डॉक्टरच्या हातात पण चाकू असतो, तो कापतो, ऑपरेशन करतो. आणि चोरानं चाकू दाखवलं तर तोच चाकू आहे, दुसरा कोणता आहे. आपोआप पैसे देतात. तू चोरी केली का? नाही म्हण मी नाही चोरी केली. चोराला विचारलं ज्या न्यायाधीशानं, तू चोरी केली का? नाही मी नाही चोरी केली. मला आपोआप दिले त्यांना पैसे, मी घेऊन आलो. मला आपोआप दिलं सोनं त्यांना, मी घेऊन आलो. का बरं आपोआप दिलं? म्हणे मी त्यांना सोनं दाखवलं. मी का चोरी केली? सांगायचं तात्पर्य काय की बाबा हो, या विज्ञानाचा उपयोग आपण आपल्या संस्कृतीसाठी धर्मासाठी करून घेतला तर प्रत्येकाच्या खिशात गाथ आहे आणि हरिपाठ आहे, सगळं काही आहे. त्याचा उपयोग केला तर आपल्याला चांगले संस्कार मिळतील, आपलं संस्कार सुखाचं होईल, आपल्या लेकरबाळाला चांगले सुखाचे दिवस येतील. आणि तेच जर विपरीत मार्गाला गेले, विपरीत पण त्याच्यामध्ये पुष्कळ आहे. दोन्ही बी त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे. म्हणून द्या हो, यासाठी सद्ग्रंथाचं वाचन पाहिजे, सत्पुरुषाची संगत पाहिजे, आणि कोणतं तरी पंथाचं माध्यम पाहिजे, तेव्हा कुठं जीवन सुखी होतं. म्हणून द्या हो, महादेव महाराज सांगतात, जनाबाई सांगते की भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी
सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने से अवधरुनिया भावधरुनिया भावधरुनिया अवधरुनिया वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करतो देव, कृपा करतो म्हणजे काय करतो देव? हो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम. आज बुद्धी, सद्बुद्धीची आवश्यकता आहे महाराज. 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत. 5 वर्षाच्या मुलाला पाहा तुम्ही, काही दिलं नाही तर तो किती राग करतो. मोठा झाला थोडा, त्याला काही त्याच्या मनाविरुद्ध केलं तर काय करतो? फार वाईट घटना ऐकायला येतात. अरे बाबा, तू लहान आहे, अजून मॅट्रिकला आहे, तुझ्याजवळ लायसन नाही, तू गाडी चालू नको म्हणून चावी हिसकून घेतली आईनं. आईचं हृदय येते, नको काही व्हायला. मुलाने आत्महत्या केली, मॅट्रिकचं मुलं. किती बुद्धीचं खालची थर झाला. बादा कुटायचे आम्हाला. तुम्हाला माहिती आहे घरामध्ये मोगरी कशाला म्हणतात माहिती ना? खेड्यातल्या बाहेरनं माहिती हो, शहरातल्या बाहेरनं काय माहिती. यानं सुद्धा आणलेलं आहे, काही नाही, निवरगट. किती बोला आणि किती काय कर, सांगायचं तर बुद्धीचं मालिन्य आहे. बुद्धीचे वैभव आन नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अशा प्रकारची सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायणा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. मना सज्जना भक्तिपंथीची जावे. याच भूमीमध्ये श्री समर्थांनी 16 वर्ष तपश्चर्या केली महाराज. नांदूर, मानूर, दसक, पंचक, नाशिक, पंचवटी या ठिकाणी भिक्षा मागायला यायचं. याच ठिकाणी मनाचे श्लोक म्हणा, अगोदर तपश्चर्या केले. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्यांची वडील प्रत्येकाला द्यायचे. ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं जामगाव हे सगळे संत बहुतेक मराठवाड्यातलेच महाराज. त्या जामगावामध्ये वडिलांना सांगितलं की मला मंत्र द्या. म्हणे बेटा तू अजून लहान आहे. मोठे झाले थोडेसे, वडील गेले. मग मोठ्या भावाकडे तो वारसा आला. मोठ्या भावाला सांगितलं की मला मंत्र द्या. त्यानं सांगितलं अजून तो लहानच. आणि माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली. 12 वर्ष लग्न करायची पूर्वी, आणि तरी तुम्ही लहानच म्हणतो. तुम्हाला पाहन तुम्ही. आई म्हणते तुला काही कळत नाही बाळ्या, तुला काही कळत. बाळ्या मोठं होतो, नोकरीला लागतो, लग्न होतं. अहो तुम्हाला काही कळतं का? पत्नी म्हणते तुम्हाला काही कळत नाही. म्हातारे झाले, आता गप्प बसा ना, तुम्हाला काही कळतं का? करून द्या ना पोराला. मग कळायचं कधी? दसक पंचकच्या वैकुंठ धाममध्ये कधी कळायचं? कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरुविने ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला तर कसं काय कळेल महाराज? काय योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक. माऊली निवेल. चंद्र तिथी चंद्रिका, शंभू तिथी अंबिका, संत तिथी विवेका. हे संताजवळचं मुक्काम पोस्ट आहे. ज्यांना चांगल्या प्रकारचा विचार पाहिजे. विचारांती सुख आहे. समर्थाने सांगितलं की जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना. याच्या पुढं स्वल्पविराम आहे. विचारी मना तूच शोधीने पाहे. विचारी मनाला सुख मिळू शकतं, अन्यथा नाही. म्हणून चांगला विचाराचं रोपण करण्याचं एकमेव साधन जर कोणतं असेल, टिश्यू कल्चर म्हणतात तुमच्या भाषेमध्ये, तर संत आहे. ते बी असे निरपेक्ष संत पाहिजे. परमपूज्य गणेश महाराज सारखे, सद्गुरू जनार्दन स्वामी सारखे. कसली अपेक्षा नाही.
महालक्ष्मी याग मांडला. माधवगिरी बाबा आपल्याला महालक्ष्मी याग करते 108 कुंडी. मला लेकराप्रमाणे सांभाळलं त्यानं. जनार्दन स्वामी गेल्यानंतर लेकरासारखं प्रेम दिलं. 8-10 वर्ष त्यांचा सहवास मिळाला. 21 वर्ष त्यांचे गुरुदेवाचं स्थान आहे कारंजाला नरसिंह सरस्वती. त्या ठिकाणी दरवर्षी जात जा. तिथं याग असतो, ते याज्ञाची पूर्णाहुतीला तुम्ही जात जा. आणि 108 कुंडी म्हणलं बाबा फार खर्चाचं काम आहे. आता मी शिकलेला असल्यामुळे माहिती किती लागतो यज्ञाला खर्च. बरं ते 108 कुंडी, किमान 200-250 ब्राह्मण, एका कुंडावर 2 तर ब्राह्मण पाहिजे. करवास 3 ब्राह्मण पाहिजे. 300-350 ब्राह्मण. ते तुम्हाला काय करायचं? चला माझ्याबरोबर बडं द्याला. म्हणलं बाबा आता यज्ञाचं कार्याचं का मला हे सोय व्यवस्था करायची, तुम्ही जाऊन या. तितक्या ते दिनेश भाई आले गाडी घेऊन. चला आता त्यांना काय वाटलं ते सीए झाले. आता आपला भाऊ झाला ना सीए. मला तर आश्चर्य वाटतं बा, मराठी माणसामध्ये सीए. बहुतेक ही आपली परंपरा नाही, मारवाडी गुजरात ह्याची परंपरा आहे. मला तर आश्चर्य वाटलं की सीए कसं काय बाबा. अभ्यासानं काय म्हणणं, अभ्यासात समर्थोसी मत्कर्मम परमो, हे उदाहरण. काल परवा माझ्याकडे एक मुलगी आली, खुर्चीत बसली तर पुढं दिसणार नाही टेबल, तिला फळा इतकी लहान, ती सीए झाली. बरं साधी रिक्षावाल्याची मुलगी. मला तर अशी एवढं मला तिला आगाईवरून आलं की तू टेबल खुर्चीवर बसले तर समोरचा फळादारी सांगतो. कोण म्हणून केलं सीए. तब्येत अशी होऊन गेली खूप. किती अभ्यास करावा लागतो मला माहिती. मी माझी साईड येते. मी BCom झालं तर मला म्हणत होते सीए व्हा. पण BCom तर कसं तरी झालं बाबा. 200 पेची वहीला 20-50 पैसेसुद्धा नव्हते. जनार्दन स्वामींनी शिक्षण केलं म्हणून झालं नाही तर शक्यच नाही. तुम्हाला सांगतो 72चे दुष्काळ, 72चे दुष्काळ तुम्हाला सांगतो. SSC पास झालो आणि पुढं 27 रुपये फी होती कॉलेजची. तर 2 महिने काम केलं रोजगार हमीवर. ₹1.35 हाजरी. त्यावेळेला ते 27 रुपये झाले. आता किती शिक्षण, आता तर 27, त्याच्यावर 4 शून्य ते KGला लागतात. काल विचारलं 5 लाख रुपये फी बाबा. 5 लाख रुपये आतापर्यंत सुद्धा खर्च झाले नाही आपले. सांगायचं तात्पर्य काय की द्या हो, शिक्षणाचं फार महत्त्व आहे. शिक्षण हा 3रा डोळा आहे. शिक्षण नाही तर मती नाही, मती नाही तर गती नाही, गती नाही तर प्रगती नाही. महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षणाची फार आवश्यकता आहे. आणि हे शिक्षण दोन्ही प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. हे छत्रपतींना शिकवलं समर्थांनी की नुसतं शिक्षण नाही म्हणून द्या हो. अनेक ठिकाणी हे मारुतरायाचे जे मंदिर बांधले, शक्ती पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे, शिक्षण पण पाहिजे. म्हणून प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर बांधावं असं फरमान छत्रपतींना सांगितलं समर्थांनी. म्हणून प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर. तेव्हापासून प्रत्येक माणूस एकमेकाला भेटल्यानंतर त्याने राम राम म्हणावं, अशा प्रकारचं सांगितलं आहे महाराज समर्थांनी. घालून दिले शिक्षणाची व्यवस्था. आणि शिक्षणाबरोबर शिक्षणानंच सुसंस्कार येतात महाराज. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सगळ्याला दृष्टांत माहिती आहे. सुभेदाराची सून त्यांच्या समोर उभी केली असताना ते काय म्हणले की का इतकी सुंदर आहात तुम्ही. माझी आई एवढी सुंदर असते तर मी किती सुंदर असतो. त्या स्त्रीमध्ये, त्या भगिनीमध्ये, त्या सोनामध्ये त्यांना आपली माता दिसली. तिनं पदर टाकून नमस्कार केला, पूर्णिसाद केला. छत्रपतींना सांगितलं की मला 2 शब्द बोलायचे, फार गोडे. ऐका तरुण मंडळींनी, काय म्हणायचे तुला. म्हणे महाराज यदा कदाचित मी जर मक्का मदिन्याला गेले, त्या ठिकाणी आमचा देव आहे पैगंबर साहेब आहे, तर मी त्या पैगंबर साहेबला अशी नमाज पाडेल किंवा अशी विनंती करेल किंवा अशी प्रार्थना करेल आपल्या भाषेमध्ये, तर हे पैगंबर देवा, असा छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा सर्व बहिणीला होऊ दे. किती गोडे. असं जर मुलगा सगळ्या बहिणीला, कोण म्हणते ती, कोण म्हणते ती परधर्मीय. असा आदर केव्हामुळं
छत्रपती शिवाजी महाराजावरला आऊसाहेबाचे हे संस्कार आहे. म्हणून जिजाबाईचा अत्यंत उपकारी असं शिक्षण दिले गेलं पाहिजे. म्हणून समर्थाला सुद्धा अशा शिक्षणाची व्यवस्था छत्रपतींनी केली. आणि म्हणून द्या हो आपल्याला त्याचे थोडे संस्कार आहेत. या भागामध्ये समर्थ थांबलेले आहे आणि मंत्र देईना म्हणून जामगावून पळत आले लग्नाचा यज्ञमंडपातून. आतापर्यंत काही इतिहास नाही की लग्नातून नवरदेव पळून गेला म्हणून. लग्नातून नवरदेव पळून गेला असं ऐकलं का? हां, मुली पळून जातात आहे. आमच्याकडे झालं काय काल परवा सगळं झालं. ते काय म्हणतात सुपारी झाली, सगळं झालं. एका दिवस वनडे म्हणतात ना. आता उद्या लग्न, रात्री छो. काय विचार हा, काय म्हणावं त्या आईवडिलाचं काय. म्हणून द्या हो माता वैरी पित्र शत्रू. त्या निमित्तानं आई म्हणा वडील म्हणा आत्महत्या करतात. कोण वैरी झालं? मुलगा झाला, मुली झाली, वैरी झालं की नाही आई वडिलाच. म्हणून शास्त्रानं सांगितलं की माता वैरी पिता शत्रू. असं जर नातं असेल तर काय म्हणा. आणि म्हणून द्या हो जनार्दन स्वामींनी असं नातं जोडलं आहे. तुम्हाला सांगतो जन्मजन्मीचा शिक्का आहे. काय होईल गुरु शिष्याचं नाते जन्मजन्मीचा शिक्का, जन्मजन्मीचा शिक्का. नाही कदापि तुटणार तो निर्धार आमचा पक्का, निर्धार आमचा पक्का. हॉटेल कपडा बदलून येते, हॉटेल कपडा बदलून येते, भक्त अशा करते जनार्दन स्वामींची मूर्ती आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. असं नातं जोडलं गेलं पाहिजे द्या हो. मन लग्नातून पळून आल्यानंतर या ठिकाणी टाकळी आहे, इथं नंदिनी आणि गोदावरीचा संगम आहे. त्या ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र द्यायचे त्यांचे वडील त्यांचे भाऊ. तोच मंत्र त्यांनी ऐकला. अशा मंत्राचा 13 कोटी नाम जप केला. म्हणून प्रत्यक्ष रामरायांनी त्यांना दर्शन दिलं. सद्गुरू गणेश महाराजांना 132 कोटी नामजप केला. गणेश भगवान गणेशाचा प्रत्यक्ष गणेश भगवान त्यांच्याशी बोलायचे. याचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी मला सांगितलेलं आहे. काही खोटं नाही, तुम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. माझ्या गुरुदेवांचं वर्णन आहे ते, त्यांचं अनुभवाचं वर्णन आहे. मी जे सांगेल ते स्वतःचा अनुभव सांगेल. मी जे सांगेल ते माझ्या गुरुदेवांचं सांगेल. मी जे सांगेल ते शास्त्रातलं सांगेल. बाकीचं विनोद वगैरे तुम्हाला फक्त हसू यावं, 2 घास जास्त खावे एवढंच. कारण हसण्याची क्लास आहे आता. त्यानिमित्तानं तासभरात थोडे हसलं तर 2 घास जास्त जाईल. बुंदी आहे, मसाला भात आहे. आदिवासी भागामध्ये पण बुंदी मसाला भात होतं आणि त्याच्यावर नागलीचे पापड होते. म्हणलं चांगलं. इथं पापड वगैरे नाही, 2च आयटम आहे. काय करायचे पापड? आपणच पापडासारखे आहोत, चवदार आहोत. 132 कोटी नामजप तपश्चर्या आहे महाराज. समर्थाने तपश्चर्या केली, 13 कोटी नाम जप केला. तर प्रत्यक्ष रामरायाने त्यांना दर्शन दिलं. अर्थात रामरायाला त्यांनी गुरु मानलं. मावा तू माझा परम भक्त आहे, तुला मार्तरायाचं दर्शन होईल. आणि म्हणून बाबा त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून कृष्णा नदीच्या तीरावर गेले. गणेश महाराजांनी तपश्चर्या काय केली? ज्या 100 वर्षापूर्वी डोळ्यासमोर आणा, कल्पना करा. 100 वर्षापूर्वी श्री गणेशाचे 108 म्हणजेच अष्टविनायक आहे. असे पायी त्यांनी 108 वेळेस केलं. प्रत्येक गणेश पायी. किती वस्ती विरळ असेल, कुठं मिळाला असेल भिक्षा. म्हणलं मी बाबा त्यांना विचारायचं लेकरासारखं, म्हणून बाबा खाण्यापिण्याचं काय? म्हणे काही नाही, दिवसभर फिरायचं, कोणाला ओम भिक्षांमे दे हे, तर कोणी भाकर द्यायचं, कालवण द्यायचं, ते झोळीत बांधून ठेवायचं आणि रात्री जेवायचं. संध्याकाळ झाली, स्नान वगैरे केलं की मग जेवायचं.
म्हणलं बाबा तुम्ही तंबाखू का बरं खाता? भरपूर चुना लावायची ना, खूप तंबाखू आहे. बरं खाल्ली का? 1 मिनटंसुद्धा तोंडात ठेवायचे नाही, ताबडतोब टाकून द्यायचे. आपण तो घंटा घंटा सगळेच बसतो. सुपारी खाणारे कुठं थुकतील आणि दारू पिणारे कुठं बघतील सांगता येत नाही. काही बघतात दारू पिणार. मला जर नगरसेवक केला तर मी सगळ्या नगराला बदलून टाकेन. मला जर जिल्हा परिषदला निवडून दिलं तर मी साऱ्या जिल्ह्याला बदलून टाकेन. मला जर राज्याचा आमदार केलं तर राज्य बदलून टाकेल. त्यांची पत्नी घरातून आली, 4-5 दारुड्यामध्ये चालली आहे का गंमत. होळीचे दिवस काय म्हणता? कोणाला कोणाला बदलणार आहे तुम्ही? अगोदर ते पॅन्टच्या ऐवजी माझा परकर घातला तो बदला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ही सवय नाही आहे माधुगिरी बाबा. हे प्रेमानं ते शेतकऱ्याजवळ गेलो आम्ही, ते त्या भाकर खात बसले तर मी भिक्षा मागितलं तर या बाबा बसा जेवा. जेवल्यानंतर मग पान सुपारी खातात तर शेतकरी लोक थोडं तरतरी यावं म्हणून तंबाखू खातात आणि ते मला तंबाखू द्यायचे. त्यांचा प्रेमाचा स्वीकार म्हणून मी तंबाखू खायला लागलो. गजानन महाराज गांजा पित नव्हते, पण एका साधूने मला स्वप्नात दृष्टांत झाला आणि ही बुटी तुम्ही घ्या आणि माझी आठवण राहील म्हणून कायम घ्या. त्यांना कपाळाला हात लावला. नावीला जाता भक्त आहे, भक्त उसमी सकाळची ती रच्चम वेद सवेवित. हे साधू संतांचं ब्रीद आहे. खरं वास्तविक ते योग्य नाही याचं नाव ठेवतील लोक जे गांजा पितात ते. आता तुम्ही जाऊन पहा आमच्या जुन्या आखाड्यामध्ये, आता नागा साधूचे झाले ना तुम्ही निस्ती त्यांच्या निस्ती फिरल्यानंतर तरी तुम्हाला चक्कर येते. एवढा धूर जुना आखाडा धुवा धडाका. हे धुनी पशी लावून आहे गांजाच्याकडे. कुंभमेळा जातो मी माझा 2 फेब्रुवारी 1986ला आम्ही गेलो तर बळजबरी रात्री आपाप दशा आली. आपल्या परिवारातलं कोणी नाही मात्र एवढं बरं आहे. नाही तर दम मारो दम मिट जाएगा, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम. काही घेणं नाही त्यांना बाकीचं. म्हणून त्यांच्या प्रेमास्तव मी खाल्ली. गजानन महाराज गण गण गणात गण गण गणात मोठे, गण गण गणात मोठे, गण गण गणात मोठे, गण गण गणात मोठे. म्हणून द्या हो, ही यांचं सर्वावर प्रेम असतं. ब्रिटिश अधिकारी होता त्याने एक माकड पाळलं आणि ते माकड खूप लाडीवाळ झालं. ते त्यांच्या खांद्यावर फिरायचं. 1886 वगैरे सालची गोष्ट असेल. ते गेलं अक्कलकोट. तिथं स्वामी समर्थ बसले होते. ते माकडीन काय झालं काय माहिती, ती चावायला लागली, ती पिसाळीसारखी झाली. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याचे पिस्तूल काढला. मरू नको, इतके दिवस तू तिच्यावर प्रेम केलं ना, आता ते का बिघडली ती तुला नाही सांगत, तुला समजणार पण मी सांगितलं. म्हणून तो पिस्तूल काढून मारायला लागला. त्यानं मारू नको, तिला माझ्याजवळ ठेवून दे, तुझा आहे. कशाला तुला चावून राहिली ना ती, का बरं चावून राहिली? तू काय केलं रात्री? ते स्वामी समर्थ रात्री काय केलं सांगतं का ते अधिकारी? कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पशु पक्ष्यांना जनावरांना तुमचं अंतरंग कळतं. आमची कुत्री आहे, ती फक्त पेढेच खाते. पण मार केला असं सांगू नये, क्षमा मागून सांगतो की असं कोणी वेगळ्या धंदे करणाऱ्या लोकांनी पेढे टाकले ती खात नाही. अनुभव घेतला म्हणून सांगतो. त्याला काय ती इंग्रजी अधिकाऱ्याला काय सांग, तू रात्री काय केलं तू काय सांगायला लागलं, सोडून दे माझ्याजवळ तिला, तिला कळतं, तुला नाही कळलं. हे अंतर्ज्ञानी असतात. आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपण कसं काय, कोणती साडी घातली, कोणता हार घातला आहे सांगतं ना आरसा.
टिकली लावली, गंध लावला आहे, काय मी कसा आरशात पाहिल तसा, जसं मी कसा संत पाहतील तसा. त्यांचं जीवन म्हणजे आरशासारखं आहे. तुम्ही त्यांच्यासमोर उभे राहिले, तुमचं स्कॅनिंग आपोआप होऊन जातं. तिला माझ्याजवळ ठेवून घे, जाऊ दे बेटा, क्षमा करता, तू मालक बदलला, तू माझी झाली. जेव्हा हो ती जीवनभर समर्थासमोरच राहिली. ती गेल्यानंतर समर्थ रडले आणि तिला समाधी पण दिली. सांगायचं तात्पर्य काय की जड जीवा जड भारी, ने मना टळे ने भारी. जड जीवांना सुद्धा कळतं महाराज, म्हणून द्या हो असं सर्वावर प्रेम करणारे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रमावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रमावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी समर्था बंधू मानावे. जगाला प्रेम रमावे. प्रेम करायचं असेल द्या हो तर भगवंताची कृपा झाली पाहिजे. अनन्य चिंतन मग कमाल 132 कोटी जप कशाला म्हणतात द्यावं. म्हणून सर्वावर प्रेम, पशुपक्षी हे ते सर्वावर प्रेम करणारी एकमेव जीव, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोण त्याऊ. वात्सल्य किंवा प्रेम जर पाहिजे असेल तुम्हाला तर प्रेमाची मूर्ती एक तर आई आहे आणि प्रेमाची मूर्ती एक तर संत आहे, दुसरं नाही. आय लव यू हे लटकं प्रेम आहे, खरं प्रेम नाही. कोरोनाच्या काळात तुम्हाला झालं माहिती असेल, दुरूनच जेवण डबा तुम्हीच धुवून परत काढा, मग मी परत त्याला साबू लावून धुवून काढीन. आणि बाबासाहेब आमटे, महात्मा गांधी स्वतः महारोग्यांची जखमा धुवायचे. अहो म्हणजे त्यांच्या मुलांना सांगितलं की आज रोग येईल तुम्हाला, येऊ दे. माझे गुरुदेव महात्मा गांधींनी त्यांना धुतलं. माझे गुरुदेव गाडगेबाबांनी यांच्या जखमा धुतले, त्यांना कुठं महारोग झाला. म्हणून द्या हो त्याला सुद्धा पटलं. आणि नंतर त्यांच्यानंतर ते आता ते संस्था चालवत आहेत. हजारो एकर जमीन मिळाली, किती मोठा प्लॅन्ट झाला तो. काल परत मी वाचलं बाबा आमट्यांचं महारोग्यांची सेवा कुठं होती. म्हणून द्या हो सेवा जो धर्म आहे हा केवळ प्रेमानं येतो. आणि प्रेमाचं स्वरूप एक तर संत आहे आणि एक तर आई आहे, दुसरं कोणी. आणि म्हणून द्या हो सर्वावर प्रेम करून सर्वांना निरपेक्ष भावने. गणेश बाबांना ते आता 108 यज्ञ, त्यांना वाटलं की आता आपल्याकडे येतील, आपल्याला काही पैसे मागतील. घडलेला प्रसंग बरं, शिये झालेले ते काय असे कथा कधीत आपल्यासारखे नाही. किंवा आपल्या मित्रमंडळाकडून काहीतरी यज्ञासाठी द्या. असं गाडी चालवताना रात्री बाबावर गाडी जोरात चालवायची आवडायची. त्यांच्याबरोबर मी पुष्कळ प्रवास केला आहे. असे महापुरुष जितेंद्र असतात महाराज. आम्ही त्यांच्याबरोबर अष्टविनायकला गेलो तर समुद्राच्या काठावर आणि कोणतं आहे ते गाव, तिथं बाबांचं मुक्काम झाला. गणपतीपुळे चिपळूण. इतकी थंडी ह्या दिवसात. काय नाही बाबाजी एक फक्त ते शर्टन खाली तर लुंगी. आणि बाबा सकाळी आपल्याला 7ला जायचं आहे, तिथं आपण 7-7:30 पोहोचू. संध्याकाळी सकाळी 7ला जायचं आहे, तुम्ही लवकर आणून घ्या, पूजापाठ करा आणि एक नवं ब्लँकेट आणून द्या. बाबांच्या अंगावर थंडी वाजन. मी एक बारदान घेतला तर मला पण थंडी वाज. खोली दिली, तिथं आम्ही पूजापाठ केली, झोपलो. सकाळी 7 वाजेपर्यंत जे सकाळी संध्याकाळी 7ला बसे जप करीत महाराज. पलंगावर उघड्यावर समुद्र असा, इथं बाबा बसले. 24 तास 18 तास 12 तास एवढ्या थंडीत काही नाही, अजिबात नाही. आपलं शरीर त्यांचं शरीर आहे. आपण 2-2 कांबळे घेतो, खिडकीतूनच पाहतो उजाडलं. तिथून रांजणगावला आलो. म्हणे बाबा आपल्याला सकाळी 7ला जायचं.
जे झोपले संध्याकाळी 7ला तर सकाळी 7लाच उठले, 1 नंबर नाही 2 नंबर नाही काहीच नाही, उघड्यावर असेच. याला म्हणतात जितेंद्रिय. आपले ॲक्सिडेंट कशामुळे होतात? झोप आपल्या हातात आहे. सगळेच म्हणतात का आपल्या हातात आहे की ते हातात नाही तर मग जातो कशाला, रात्रीच प्रवास करतो कशाला? हातात नाही तर 24 तास. याला म्हणतात जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्तीची धार्यम. इंद्रियावर ज्यांचा ताबा आहे त्याला जितेंद्रिय म्हणतात. असे महापुरुष महाराज आपल्याला मिळाले, त्यांचं सानिध्य मिळाले, आपल्या परिवाराला मिळालं असेल, या भूमीला मिळालं असेल, यांना मिळालं असेल. असे महापुरुष होणे नाही. मिले कोई ऐसा संत असं मनात विचार आला. जिनेश भाई खेडकर बडोदा, गणाधीश मंदिर पत्ता आहे त्यांचा. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं असं, पूर्ण गाडी नोटांना भरलेली. आपल्याला भ्रम झाला काय? परत एकदा पाहिलं, बाबा एकटी मागण हे नोटाची बंडल. ही काही बुद्धिवादीसाठी हा विषय नाही, हा विषय श्रद्धावानासाठी आहे. हा विषय त्यांच्या प्रत्यक्ष मुखातून ऐकलेला आहे, त्यांच्या दिनेश भाईच्या मुखातून ऐकलं आहे. ते तुम्हाला सांगतो. बाबा चहा घ्या, चांगले हॉटेल, हां थांबा गाडी घ्यायची. मला वाटलं मला कळलं तुला काय वाटलं. तुझ्याकडं पैसे मागायला चाललो, मी भिकारी, मला तुटकी सायकल नाही. पण मी म्हणत राहतो बाबा विनोदानं कधी कधी त्यांना बाबा तुम्ही भिकारी आहे जरूर, पण जरा स्टँडर्ड भिकारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जसं समर्थांनी या तपश्चर्याच्या माध्यमातून असं अनन्य झाले परमेश्वराशी. बस एकनिष्ठ भाव माझा सद्गुरुचरणापाशी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरु येणं देव नाही तुझा पाहता ते लोके. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाची आगर, गुरु हा दाखवी निजधन निज भक्ताशी. माऊली लिहित आहेत, म्हणून द्या हो याचे संत का ठरले. त्यांनी एवढ्या प्रकारचं भगवंताची साधना केली, उपासना केली, त्यातला थोडा अंश आपण केला पाहिजे. आपल्याला जर संसारातली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल ना, तर 4 भक्तामध्ये आपले 1-2 भक्त म्हणून आपण सर्व आहे. तुम्ही संसारी जीव, अर्थार्थी 4 प्रकारचे भक्ताचं वर्णन 4थ्या अध्यायात केले. अर्थाची जिज्ञासा आणि ज्ञानी. तर आपण अर्थार्थीमधून काहीतरी आपलं दुःखाचा परिहार व्हावा, काही आपली परिस्थिती चांगली व्हावी, आपल्यावर अशा संतांची कृपा व्हावी म्हणून आपण भगवंताची भक्ती करतो, संतांची भक्ती करतो. या 2 तरी काही वाईट नाही. त्या निमित्तानं का होईना आपण करतो ना, फार चांगले त्या निमित्तानं सुद्धा. पण आपण चिकित्सा जास्त करतो. आता तर मुलं फार चिकित्सा करतात. गुरुजींनी विचारलं की सांगा मुलांना, रावणाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात. आता मुलाला कुठं माहिती आहे त्याला एवढं सोनं आणि शंकराची तपश्चर्या केली आणि त्याला एवढं या सिद्धी प्राप्त झाली. एका मुलानं वरात तुम्ही सांग गुरुजी, चव्हाण गुरुजी मी सांगतो, सांग. रावणाचा बाप त्याला सोन्या म्हणायचा म्हणून त्याच्या नगरीला सोन्याची लंका म्हणतात. हा सोन्या ही सोन्याची. एक बाई नवस केला, देवा मी तुला सोन्याचं अंगडं टोपडं बाई. देवाला वाटलं खंडेराव महाराज भोळे बिचारे, अरे वा सोन्याचं अंगडं टोपडं, वा वा चांगली गोष्ट आहे. सोन्या झाला, त्याला अंगडं टोपडं केलं आणि आता नवस फेडायला गेलं.
5व्या दिवशी आंगडं टोपडं केलेलं, 6वा महिना, 1.5 महिना, 4 महिन्यानंतर गेले जेव्हा खंडेरावाला गेले, तेव्हा त्या ताटामध्ये वर चांगलं झाकण, त्याच्यावर ते सोन्याचं आंगडं टोपडं, ते सोन्याचं जुनं आंगडं टोपडं त्या ताटामध्ये सांगितलं, खंडेराव महाराज हा सोन्या ही सोन्याची टोपडी, हा सोन्या ही सोन्याची टोपडी, असा फसवा शिष्य नसावा, असा फसवा शिष्य नसावा, मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव. म्हणून द्या हो, यांनी अशा प्रकारची भक्ती केली. ऐसे अनन्य गती के चिंते, चिंते साथी माझे ऐसे एक वटुनी जे चित्ती. त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये साठवेला हरी धन्य तो संसारी. संसारी जीवांनी जर हरी जर साठवला अंतःकरणामध्ये तर अशी स्थिती येते, असे विचार येतात. अशा प्रकारची भक्तिमार्ग आपल्या घरात येतो. द्या हो, यांच्या घरात आला. यांनी त्या देवाला बसायला घर हृदय चौ फाळून या भले आत ठेविले पावले सद्गुरूंची. त्यांनी आपल्या अंतःकरणात सद्गुरूंची पावले ठेवली. महाराज समर्थांनी, सद्गुरू गणेश महाराजांनी, सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा या ठिकाणी, जसं समर्थांनी 16 वर्ष तपश्चर्या केली, तसं सद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्ष आपलं, जसं गंगा आहे, मंदाकिनी आहे किंवा नासर्डी आहे, तशाच प्रकारची कोळगंगेच्या तीरावर आणि अंदरसोला राही उभा ध्यानाजळे शिवनामाची जपे ओळी, तनु कायाही होय नुळी, तनु कायाही होय नुळी, मन हे शिवनामे रंगले, चरणी सुमन मुळे वाहिले, सद्गुरू चरणी सुमन मुळे वाहिले. कोणाकडं काही मागायचं नाही, कोणाकडं काही मागायचं नाही. कोणी आणून दिलं तर त्यावेळेस फक्त थोडं दूध आणि खारीक घ्यायचं. आता काल परवा हे माणिक घोडके म्हणून होते आणि 100 वर्षाचं आयुष्य होतं. ते शाळेत जाताना बोलायचे, अरे कोंडाजी इकडे ये, त्या खात्यामध्ये काय आहे का पाय. सांगायचे, बाबा एक आणा आहे, जाय त्याची खारीक घेऊन ये. बाबा हां 1 नवरटभर दूध आहे, बरं आण. फक्त दूध आणि खारीक. 16 वर्ष, 16 मिनटं जेवायला उशीर झाला तर अंगात भवानी येते. पती असो की पत्नी असो. खरं आहे का खोटं. म्हणून अशा संतांच्या आमच्या मायबहिणी म्हणतात की साधू सारखे साधू, साधू सारखे साधू, साधू हिंडती बाजारी, ऐका रुक्मिणी साधू हिंडती बाजारी, साधू सारखे साधू, साधू हिंडती बाजारी, ऐका रुक्मिणी हिंडती बाजारी. जनार्दन स्वामींचा फोटो देवाच्या शेजारी, ऐका रुक्मिणी फोटो देवाच्या शेजारी, जनार्दन स्वामींचा फोटो देवाच्या. म्हणून काहीच म्हणणार देव ज्याची होती त्याने नेली आमची माया फुकट गेली. बाबूराव, शांताबाई, मग घरामध्ये काय. मग संक्रांतीला नाव घ्यावं लागेल तुम्हाला. संक्रांतीच्या दिवशी नेसली मी काळी साडी. असं भजन म्हणल्यानंतर नाही बरं. शांताबाई बाबूराव म्हणल्यानंतरचं हे. संक्रांतीच्या दिवशी नेसली मी काळी साडी, गणपतरावने दारूसाठी विकली माझी माडी.
श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सुद्धा भिक्षा मागायचे. ओम भिक्षान्मे देही नारायण हरी यद्दस पंच ज्ञानदोर मानूया. पंचक्रोशीत भिक्षा मागायची. दररोज एकाच घरी भिक्षा घ्यायची नाही, घर बदलून घ्यायची. एखादी धार्मिक बाई आहे, दररोज जायचं बाबा येणार आहे आज, काही चांगलं द्या. काही द्यातच बाबा चांगलं, पण काही तर. आता मला 43 वर्षाचा अनुभव आहे धान्य गोळा करायचा. अरे बाबूराव ते खालचं बाचकं दे बाबाला. पाहतो तर अर्ध मातीर राहतं. पण आमच्या माय बहिणी त्यांना पण श्रमदान पाहिजे ना. बाबा अहो मी विचारलं कसं काय पाटलाची परिस्थिती, काही नाही म्हणे 150 पोते गहू झाले. किती? 150 पोते. आणि ते खालचं बाचकं दे बाबाला. बरं आहे बाबा, मातेरच दिलं पाहिजे. जीवनाचं मातेर झालं हे कुठं कळतं. समर्थाने भिक्षा मागायची, एका घरीने मागायची. दररोज वेगळे घर मागायचे, वेगळे गाव माग. त्यावेळेस 300 वर्षापूर्वी किती विरळ वस्ती असेल. 47 साली तर 40 कोटी होती. आता 75 वर्षानंतर किती वर्ष झाले. त्यावेळेस कसं असेल 300 वर्षापूर्वी. मोजकेच घरं, नदीकड्या. ओम भिक्षान्मे देही. एक बाईने भिक्षा दिली. साधू महाराज जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. भिक्षा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे जियाला. जय जय रघुवीर समर्थ. 2-3 बायांनी चांगली भिक्षा ती कोरडी भिक्षा, तांदूळ म्हणा पीठ म्हणा काय. एक बाई थोडी खट्याळ होती. सगळ्यात मायलक्ष्मी चांगल्यात असं काही नाही. त्यांनी पाहिलं समर्थाचं शरीर बलदंड आहे. समर्थ दररोज 125 दंड बाय ठक मारायचे. किती? 125. त्याच्यावरचं शून्य काढलं तरी आपण तरुण मानित नाही. चांगला दांडगा दोंडगा दिसतो, तुला काम करायला काय होतं, आणि असं फुकट काय मागून खातो, आणि गोसाई झाला असं झालं. काही बाया फार उपदेश करतात. दुसऱ्या दिवशी परत 2-3 बायांनी भिक्षा दिली. परत तिच्या दाराशी केली. सदा सर्वदा योग तुझा घडावा, वे कारणे देह माझा. जय जय रघुवीर समर्थ. तिला असं राग आला. तिने एक दगड घेतला आणि त्याच्या डोळ्यात टाकून दिला. काय हरकत. तिसऱ्या दिवशी परत गेली. तिसऱ्या दिवशी जय जय रघुवीर समर्थ. ओम भिक्षान्मे देही माता. ती पोचारत होती. पोचार माहिती ना, गॅस पुसायचं फडकं. आता तुमच्या भाषेत बाळ्याची चड्डी वापरून वापरून फाटली, यांची बन्यान वापरून वापरून फाटली. आपण कशाला वापरतो पुढचं मी टिंबटिंब नाही सांगत. त्यावेळेस तसं नव्हतं. जुना फाटलेला कपडा शेण मातीमध्ये असं कालवायचा आणि चूल म्हणा चौका करायचा, असं घर सारायचं. आला मेला परत म्हणे. तुला सांगितलं ना 2 वेळेस की तुला दांडगा दोंड आहे, तुला भिक्षा मागायला काय, काम करायला काय झालं. पोचारच घेतात. सगळी भिक्षा खराब झाली. ते गेले गंगेवर. ती भिक्षा सगळी माशाला टाकून दिली. त्या दिवशी उपवास केला आणि तो पोचारा चांगला धुतला. तर या भागामध्ये कापूस पिकत नाही. त्या दिवशी नेहमी कार्तिकी पौर्णिमा होती. काही लोकांना तेल मागितलं. अरे मारुतीच्या मंदिरात राहायचे ते टाकळीला. तेल मागून आणलं पोरांनी. त्या कपडा धुतला चांगला, त्याच्या वाती केल्या वाळून, आणि त्या वाती त्या तेलात टाकल्या. हिला मात्र उचलटाक झाली. हा साधू काही करेल का, माझे भजे पळविल का, याला चिटकी येते का. साधू लोकांकडे पाहिल्यानंतर लोकांना वाटतं मंत्र तंत्र करणारीच आहे. तसे नाही असं नाही, तुमचं काही संशय चुकीचं नाही आहे. मंत्रतंत्र करणारे पण. तिने त्या शेजाऱ्याला सांग, अगं ते समर्थ आहे, तू त्यांना कशाला छळलं, ते कशाला, ते सत्पुरुष आहे.
अरे आपलं दाराशी भिक्षा मागायला आले, आपल्याला पुण्य द्यायसाठी ते आले, आणि तू त्यांच्या जोडीमध्ये पोचारा टाकला. तुला काही लाज वाटते? नाही म्हणे चला तुम्ही भिक्षा दिली ना, आपण त्यांची क्षमा मागू. गेले तिनं दोघींनी पदर टाकून नमस्कार केला. हिनंही बळजबरी नमस्कार केला. म्हणे महाराज मला क्षमा करा, मी भिक्षा वाढली तर त्याच्यामध्ये पोचारा टाकला. असेच एक संत होऊन गेले बंगालमध्ये, म्हणजेच ओडिसामध्ये, जगन्नाथपुरीला माधवदास महाराज. त्यांनासुद्धा एका बाईने पोचारा टाकलं त्यांच्या, आणि तिकडे हिंदी भाषेमध्ये पोता म्हणतात. 2-3 वेळेस भिक्षा मागली त्या माधवदास महाराजांनी. त्याला असंच केलं, ते काही द्यायची ती. शेवटी तिला पोता टाकला. ती सासू आली, तुला काही कळतं का त्या साधूला ते पोचा टाकला का तू? कुछ हरकत नाही, तुझं पोता हो जाएगा. तिला 9 महिना नातू झाला. मग मात्र पळायला लागले त्या माधवदास महाराजाकडे. म्हणजे आता काही नको देऊ, पोचा दिला ना बस झाला, पोता झाला ना तुला, संपली गोष्ट. असे संत असतात. संत कुणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना, संत कुणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. निष्काम जे कार्य करता, इच्छा कसली मनी न धरता. निष्काम जे कार्य करता, इच्छा कसली मनी न धरता. खरे स्वरूप जे कधी न जाविता, खरे स्वरूप जे कधी न जाविता. जनार्दन संत ऐसे जनार्दन संत, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. अर्ध्या हो, त्यांनी ब्रह्मांडाचा धनी संतांनी केला ऋणी. त्याने भक्तीनं उपासनेनं तो ब्रह्मांडाचा धनी ऋणी केलेला असतो. त्यांना काय मागण्याचे असं पाहे मुखाकडे, शिंतील रोकडे मनोरथ तो अंतपूर्व भांड चक्रधारक. त्यांच्या पुढे हात जोडून उभा आहे. त्यांना काही मागत नाही, तुमच्याकडे मागून काय म्हणून. म्हणून द्या हो, संताची उपेक्षा करू नये, कारण ते भक्तीचे सम्राट आहे. म्हणून तशी त्याच प्रकारची थोडी तरी भक्ती आपण केली पाहिजे. त्यांनी ईश्वराधीन केला तर निदान ईश्वराचं कर्तव्य कर्म तर आपण केल्यानंतर तो का करणार नाही आपले कामं. अशा प्रकारची श्रद्धा, अशा प्रकारचं प्रेम या तिन्ही संतांच्या चरणातून घ्यायचं असतं, त्यांच्या वर्णनातून घ्यायचं असतं. की थोडी तरी काही थोडा बहुर उपकार, दान झालं पाहिजे, सदाचार झाला पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत. या भूमीला सद्गुरू जनार्दन स्वामींचे पदस्पर्श झालेला आहे. द्या हो, अरे द्या हो, काही दान करा. दान सदाचारानं वागा, काही सदाचार ठेवा. दान देताना ते पात्र पाहून दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे, गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत, आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान दिना. आता पाहा तुम्ही, आता आपल्या नाशिकमध्ये किती दिंड्या येतात. आश्रममध्ये तर पूर्ण पंढरीचं स्वरूप येतं. म्हणून तेवढ्या दिंड्याचं मुखात जातं. 15-15 दिवस निघालेले आहे. किती थंडी आहे. येदलाबादून मुक्ताबाईची दिंडी निघाली, 450 किलोमीटर. गजानन महाराज दिंडी निघालेली आहे. त्याच्या पुढं आणखीन बुलढाण्यावरून काही दिंड्या येतात, काही तिथं भगवानगडाहून येतात. किती लांबून येतात, 15-15, 3-3 वार, ऊन वारा पाऊस, सगळी ठिकाणी व्यवस्था होते का अशी राहण्याची. ठीक आहे, आपलं नाशिक क्षेत्र आहे किंवा मोठमोठ्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये तिथे व्यवस्था होती. पण खेडेगावात उघड्यावर झोपायचं, किती थंडी, किती वारं. मग शरीराचं दुःखापेक्षा त्यांना भजनामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये जो आनंद येतो त्या दुःखापेक्षा जास्त सुख आहे. म्हणून येतात ना. करा विचार तुम्ही बुद्धिवादी लोकांनी, काय करतात ते, कशासाठी येतात, किती त्रास सहन करतात. भौतिक सुख आहे का? थंडी वारा ऊन पाऊस गरम पाणी का सगळीकडं. आणि म्हणून द्या हो,
अशा प्रकारची भक्ती 16 वर्षी पोळी बळीत्व निवडी एकच सुरदाता. अशा तिन्ही प्रकारच्या संतांनी अशा प्रकारची कठोर अशी भक्ती करून भगवंत सांगे ऐसे एकवटून जिये चिंते. दुसरं कोणी नाही, अंतकरण दुसरं कोणी भरण. मजरधही सद्गुरू तेने तारला हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्याचार विवेकारे. आपण जसं भगवंताला आपल्या हृदयात साठवावं, हा भक्तिमार्गाचा प्रचार करीत करीत वारकरी संप्रदायाची मंडळी येत आहेत. प्रत्येक ठिकाणी कीर्तन प्रवचन होत आहे. किती महिनाभर तरी कानातून टाळाचा आवाज जात नाही असं वारकरी सांगतात. येताना महिनाभर अगोदर मालवारीला जायचं काम सर्व करून घेतात. महिनाभर अगोदर निध्यासन गेल्यानंतर सुद्धा महिनाभर तेच असतं. 2 महिने भक्ती होते ना महाराज एका वारीमध्ये. आणि म्हणून या तिन्ही संतांच्या याच्यातून एवढी जरी आपल्याला करता आलं नाही तर थोडं करायला पाहिजे. ज्या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे, आता बाबांनी मंदिराचं काम सुरू केलं आहे मानीला, मधु छंदेश्वर चांगलं गाव नाव आहे मंदिराचं. तिथं भगवान अतिशय दुर्गम भाग आहे, चौकडून डोंगर आहे. रात्री वाघिणी येते, तिचे पिल्लं तिथं तिनं व्याली तिथं 2 पिल्लं तिथे, इतकं डोंगर आणि जंगल आहे. अशा ठिकाणी त्या आदिवासी लोकांना भक्तिमार्ग लागावं. बाबाचं हेच म्हणणं होतं, गोरेगरिबांना भक्तिमार्गाचं शिक्षण द्या. शहरासारख्या ठिकाणी बाबा देवाची मजा आहे, चांगलं मंदिर आहे, स्टाईल आहे वगैरे वगैरे. पण किती छोटे मंदिर. आणि खेडेगावातल्या मंदिराला मारुतीला पाणी मिळत नाही, फक्त हनुमान जयंतीलाच. अशी अवस्था आहे काय ठिकाणी. म्हणून अशा भागामध्ये व्हायला पाहिजे. शहरामध्ये तर भरपूर लोक देतात, योगदान देतात, म्हणून चांगले मंदिर बांधले जातात. पण आदिवासी भागामध्ये त्यांच्या श्रमदानातून आपल्या कष्टातून केलेली मंदिराला विशेष महत्त्व आहे. 200-250 250 कोटीचे मंदिर आहेत, पण देणारे तसेच आहे. आपण आपल्याकडून घेतलं गेलं पाहिजे, आपल्या दानातून काही दिलं पाहिजे, आपल्या कष्टातून गेलं पाहिजे थोडंफार. म्हणून अशा कष्टातून जे आपण देऊ त्या मंदिरासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांचं पालनपोषण होतं, त्यासाठी याला अक्षय दान म्हणतात. हे दान कधी याला क्षय नाही, या दानाला कधी बाधा नाही. अशा ठिकाणी मंदिराचं बांधणं, दुर्गम भागाच्या ठिकाणी विहिरी खणणं. पुण्यश्लोक अहिल्याबाईने जसं विहिरी खणल्या, मंदिराचा जीर्णोद्धार केला, जलद केला. केदारनाथला गेला तर विचार करा, 250 वर्षापूर्वी, आता तर सर्व सोयी झाल्या, 250 वर्षापूर्वी त्या माऊलीने त्या मंदिराचा दगड कसा आणला असेल वर. आता जर खालून न्यायचं असेल तर माणसाचं वजन करून घेतात आणि मग डोलीत बसवतात. वजनावर पैसे, त्याच्या वजनदार माणसाने विचारच करायचा नाही. त्यावेळेस कसं असेल, एक दगड 10-10 फुटाचा आहे. माणसाचं वजन नाही तर दगडाचं वजन जास्त आहे. कसं बांधलं असेल. म्हणून तिला अक्षय पुण्य मिळालं, म्हणून तिला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणतात. अशा प्रकारचं मंदिराचं काम आहे. विहिरी खणून पाण्याची व्यवस्था केली जाते, गोरगरिबांच्या विद्यार्थ्याची व्यवस्था केली जाते, यज्ञयाग होतात. म्हणून द्यावं दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन, परोपकार. असं जर केलं तर तुमची कीर्ती होईल. चंद्रसूर्य तोपर्यंत मंदिराच्या योगदानाला कीर्ती होते. म्हणून आपण म्हणतो की चंद्रसूर्य असेपर्यंत त्याची कीर्ती होते. म्हणून दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन होईल तुमच्याकडून. दान हे धर्माचं एक अंग आहे, दान हे धर्माचा एक पाय आहे. तिक्षिंगाय नाही आणि धर्मपादाय धीमय तन्नो नंदी प्रचोदयात. ही नंदीची गायत्री एक पाय दान आहे कलियुगामध्ये. आणि म्हणून दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन, परोपकार असं 6 प्रकारचा गृहस्थाश्रमाच्या हातून झालं तर त्यांना सुख समाधान मिळतं. हाच भक्तिमार्ग आहे, हाच खऱ्या अर्थानं सर्व संतांनी सांगितलेला आहे. तो जनार्दन स्वामींनी सांगितलेला आहे. यातले काही मंडळींनी जनार्दन स्वामींचे प्रवचन ऐकले असतील, तेच आम्ही सांगतो. तेच तुम्ही बोबडे बोलला आणि अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले, त्याबद्दल सर्वांची ऋणदेश करतो. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. 1 वाजनी महिला मंडळींनी, 1 वाजनी पुरुष मंडळींनी प्रसाद भरपूर केलेला आहे. आपण जर तरुण असाल, सेवा करायची इच्छा असेल तर चानीस वाढण्याची सेवा केली पाहिजे, माय बहिणीने केली पाहिजे, तरुणांनी केली पाहिजे, अशी भक्तमंडळाची अपेक्षा आहे. झालेली सेवा अशीच सद्बुद्धी जनार्दन स्वामींनी, गणेश बाबांनी आपल्याला द्यावी
आणि आमच्या हातून अशा प्रकारचं भक्तिमार्गाचं कार्य करून घ्यावं अशी त्यांच्या पवित्र चरणावर प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. प्रसादावर महामंत्र झाले की सर्वांना प्रसादाची व्यवस्था केली आहे. नारायण 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 ओम सत्य नारायण